थंडीच दिवस चालू आहे तर थंडीमध्ये काळजी काय असावती बघा. प्लॉट कसा असावता, प्लॉट एकदम स्वच्छ ठेवायचा आहे. आपल्या प्लॉटमध्ये व्हायरस नको आहे, व्हायरस मधून तुम्ही पार पाडचाल तर तुम्हाला भविष्यात चांगले रेट भेटणार आहेत. कारण व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या भीतीनं बरेच शेतकरी ह्या पिरियडमध्ये लागवडी करत नाहीत. तर लागवडी कमी केल्यामुळं मालाची डिमांड भरपूर राहते, सप्लाय कमी असल्यामुळे आपल्याला चांगला रेट भेटू शकतो भविष्यात. त्यामुळे तुम्हाला थंडीमध्ये लागवड करताय तर असा पूर्ण प्लॉट स्वच्छ ठेवायचा आहे. गवत ठेवायचं नाही. का ठेवायचं नाही तर तुम्ही जे काही थ्रिप्स स्प्रे घेता तुम्ही फक्त फवारता झाडावर थ्रिप्स बसलेला असतो, मग तो फवारल्यामुळे झाडा उठून तो गवता बसतो. त्यामुळं स्वच्छ ठेवा. स्प्रे मारला की तुमच्या प्लॉटमध्ये थ्रिप्सला बसायला जागा राहणार नाही. थ्रिप्स व्हायरस जास्त पसरवणार आहे. थ्रिप्स कंट्रोल करायचा आहे. अजून तुम्हाला काय करायचं आहे, थ्रिप्ससाठी जर तुम्ही तर दोन्ही झाडाच्या मध्ये 2 मका लावू शकता. 2च लावायचे, त्या पीक म्हणून लावायच्या नाही. त्या थ्रिप्स ट्रॅप क्रॉप म्हणून, सापळा क्रॉप म्हणून आपल्याला मका लावायची आहे. मका काय करणार, तुमचा थ्रिप्स पूर्ण कंट्रोल करणार आहे. तुमचा व्हायरस पसरू देणार नाही. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या प्लॉटला महिन्यातनं कमीत कमी एक तर जैविक स्लरी करत राहा. जैविक स्लरी केल्यामुळे काय होणार आहे, तुमच्या झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढणार आहे. तुमची झाडं व्हायरसला बळी पडणार नाही, ती वाढ व्यवस्थित राहणार आहे. व्हायरस म्हणजे काय खूप मोठं संकट नाही किंवा ते तुम्ही त्याला लढू शकत नाही अशातला भाग नाही. फक्त तुम्हाला योग्य नियोजन करायचं, सगळ्या गोष्टी वेळेवर करायच्या त्या, तर तुमचा व्हायरस कंट्रोलमध्ये राहणार आहे किंवा तुमच्या प्लॉटला व्हायरस येणारच नाही. थंडीमध्ये तुम्ही लागवडी किती तारखेला केल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा. व माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.